नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, शहीद जवानाच्या आत्म्याला शांती कधी मिळते? आणि आज छत्रपती कोण आहे? प्रत्येकाच्या स्वतंत्र जीवनामध्ये आज भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा हे एक माध्यम आहे. पण ते पैसारूपी माध्यम मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने माणुसकीच्या विरोधात जाऊन, कोणाला खोटे बोलून, धोका देऊन, अन्याय करून किंवा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तात्पुरता अस्थायी पैसा आज बरेच जण कमावतात. परंतु पैसा मिळवण्याचे मार्ग जर प्रत्येकाच्या आणि आपल्या व्यवसायातूनच समाजसेवा करणे आणि आपल्या आदर्शाची जोपासना करणे, संस्कृतीची जोपासना करणे, स्वतःच्या आणि सर्वांच्या अस्तित्वाचं भान ठेवून काम करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेची खरी अंमलबजावणी होईल आणि तेच खरे मावळे ठरतील. ज्या सर्वसामान्य कुटुंबातून छोटा मुलगा छोट्याशा वयामध्ये आपल्या छोट्याशा सुखी, समाधानी आणि बालपणाचे वय असताना खेळ, मित्र, आपले आई वडील, बहीण भाऊ, आपले गाव सोडून देशरक्षणाचा एवढा मोठा भार उचलतो, जिथे त्या ओझ्याने कधी कुठे तो भोळा भाबडा लाल हरवेल याची अजिबात गॅरंटी नाही. छोट्याशा वयात देशरक्षणाचा एवढा प्रचंड भार आणि त्यात सर्वसामान्य कुटुंबातील तो एकटा छोटासा कमाईदार, ज्याला आपल्या बहिणींचे लग्न करायचे, आपल्या परिवारासाठी छोटं घर बांधायचे, आणखी बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, तेही खूप दिवसांनंतर मिळणाऱ्या एका छोट्याशा सुट्टीमध्ये, ज्या त्या लालसाठी आराम म्हणून मिळतात. त्यामध्येच त्याला सर्व काही बघायचे असते. 3-4 दिवसांचा प्रवास करून धक्के खात प्रवास करून यायचं, भरमसाठ ओझं घेऊन यायचं आणि ते परत घेऊन जायचं आणि आपल्या कर्तव्यभूमीत पूर्णतः अति कठीण जीवन जगायचं. त्या लालचे जीवन म्हणजे आपल्या परिवारासाठी एक छत म्हणून काम करायचं आणि आपल्या देशासाठी एक छत्रपतीची भूमिका पार पाडायची. परंतु स्वतःसाठी फक्त कष्ट, ना मानपान ना सन्मान, तरीही त्याची कोणती अपेक्षा नाही. एवढा मोठा तो त्यागी, तो साधूच आहे की. परंतु आजपर्यंत या समाजाने त्याला फक्त शहीद झाल्यावर फेसबुकवर आणि अंत्ययात्रेमध्येच आठवण काढतात. त्यांना फक्त भाषणामध्ये आणि मीडियापुढे बोलून, सोशल मीडियावर कमेंट लिहून त्या देशाचे हिरो बनवतात आणि स्वतः मात्र देशभक्त दर्शवून स्वतःची प्रतिष्ठा वाढवणारे खूप सारे लोक आहेत. परंतु त्याला ना कधी प्रसिद्धीची आस ना सन्मानाची अपेक्षा होते. मग काय हवं असेल त्याला? फक्त आणि फक्त एवढंच की तो ड्युटीवर असेल, कधी ड्युटीवर असेल किंवा असेल नसेल, परंतु ज्या देशासाठी त्याने सर्वस्वाचा त्याग केला, त्या लालच्या कुटुंबासाठी देश कायम किती सोबत आहे, त्यांच्या दैनंदिन जीवनात ते किती साथ देत असतील, हे बघूनच त्याच्या आत्म्याला खरी शांती मिळते. ना की कोणी त्याला फेसबुकवर लाईक करेल, जय जयकार करेल म्हणून नव्हे. हे मी सिद्ध करून दाखवेल, कारण मी स्वतः देशाच्या डिफेन्स क्षेत्रातील बऱ्याचशा महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये आणि बऱ्याचशा मोठ्या प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करून अनुभव घेतलेले माझे पती आहेत. मग कोण आज सावधान आहे आपले माणुसकीचे पहिले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी? त्या खऱ्याखुऱ्या साध्या भोळ्या त्यागी साधूसाठी, त्या जवानाच्या मनाला किंवा तो शहीद झाला तर त्याला तेव्हा शांती लाभेल जेव्हा त्याच्या परिवाराच्या मदतीसाठी हा देश, हा समाज कायम त्याच्या सोबत असेल. त्या जवानाच्या घरामध्ये खूप गोष्टींचे प्रॉब्लेम आहेत आणि असतातही. त्यात त्यांना आधार म्हणून मी स्वतः धाराशिवमधील तालुका भूम येथे नवीन परम क्लिनिक हॉस्पिटलची सुरुवात केली आहे, जिथे मी स्वतः निर्णय घेतला आहे की त्या जवानांच्या परिवारासाठी कायमस्वरूपी आर्मीमधील, नेव्हीमधील, पॅरामिलिटरीतील, एअरफोर्समधील अशा अनेक डिफेन्स क्षेत्रातील आजी माजी सर्व कुटुंबियांसाठी त्यांना मी मोफत आरोग्य सेवा देणार आहे आणि हॉस्पिटलमध्ये आणखी सुविधा वाढवत आहे. म्हणून मी परमधारा प्रायव्हेट लिमिटेड, वी सेव्ह ह्युमॅनिटी या माणुसकीला प्राधान्य देणाऱ्या कंपनीची फ्रँचायझी घेतली. आज देशामध्ये जवानांसाठीचा असा सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांनी घ्यावा आणि आपल्या देशासाठी सर्वस्वाचा त्याग करून देशरक्षणाचा कठीण भार उचलणाऱ्याच्या परिवाराची काळजी म्हणून आपले माणुसकीचे कर्तव्य पार पाडावे.
त्या जवानांच्या परिवारासाठी आम्ही कार्यरत आहोत. आपण काही करोत अथवा नाही, परंतु भूम आणि आसपासच्या डिफेन्स क्षेत्रातील गावातील तालुक्यातील हजारो परिवारांना याचा लाभ घेता यावा, यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की सर्वांना पाठवावा, तालुक्यातील सर्व मित्रपरिवारांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून इतर लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळेल व सर्वांनाच याची कल्पना होईल. म्हणून आपण सर्व ग्रुप आणि मित्रांना पुढे हा संदेश द्या. धन्यवाद.